श्री भक्ती 108 या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. गजानन महात्म्य नावाच्या छोट्या पोथीतील 21 अध्यायाचं हे पारायण आहे. अध्याय 8. श्री गणेशाय नमः. जय जय यमुना तटा विहारा मधुसूदना, पतित पावना करुणा घना, गोप सखा नंदनंदना, ब्रजभूषणा जगतपते, त्रिभुवन नायका गोपगणा, क्षणहीना गमे तुझ्या विना, राधारमणा कुंजवना, धेनू चारिला स्वये तुझी, कृपा करी यदुनाथा, नम्रचरणी तुझ्या माथा, मार्ग दाखवी दीन अनाथा, हेच मागणे तुझ प्रती, तव कृपा असता खरी, स्वानंदाच्या उठती लहरी, लिखाण करण्या हितकारी, होईल पुढती निश्चये, कुकाजीचा आले मरण, खंडूजी झाला मनी खिन्न, भावाभावात भांडण, भाऊबंदकी सुरू झाली, देशमुख आणि पाटील दुही हिच गावातील, वाद वाढता त्यातील, विकोपास भांडण जात असे, ऐसाच काही घडला प्रकार, खंडू पाटला पडे विचार, गजाननावरी सर्व भार, टाकून दर्शना गेला असे, ठेवून पायावरी शिर, भावे केला नमस्कार, कृपादृष्टी आम्हावर असू द्यावी वदत असे, जाणून या भावनेसी, धरिले त्यासी हृदयासी, करी तसे सांत्वनासी, दयार्णव होऊनी, नाही भिण्याचे कारण, जावे आता परतून, पाटील निर्दोष म्हणून सिद्ध त्यांनी करविले, गजानन विनंती करी, खंडू पाटील राहण्या घरी, नेता झाला सत्वरी, इच्छा त्यांची पाहुनिया, महाराज असता सदनास, ब्राह्मण करी मंत्रघोष, वस्तीस्थान तेलंगणास, अकस्मात येती शेगावी, मंत्र म्हणता चूक झाली, सद्गुरूंनी ती दर्शविली, वेदवाणी पटविली, निजासनी बैसुनिया, वदते झाले ब्राह्मणासी, वैदिक झाला तुम्ही कशासी, निरर्थक साधनेसी, करणे योग्य नसेची हो, पोट भरण्या जरी ज्ञान, सत्य करावे विद्यार्जन, म्हणविता जरी ब्राह्मण, कर्मठ म्हणून वावरा, स्पष्ट करुनी उच्चार, गजानन वदती ते स्वर, न लावता उशीर, चकित केले विप्रांना, दिसावया परमहंस, विद्वत्ता त्या अंगी खास, द्यावया जीवन मुक्तीस, सिद्ध योगी हा असे, खंडू पाटला बोलाविले, हस्ते त्यांच्या दान केले, ब्राह्मण ते संतोषिले, गेले सोडून शेगावते, महाराजही कंटाळले, गावात राहून त्या भले, पाटलाच्या मळ्यात आले, शिवमंदिरी ते पाहुनी, मंदिरा शेजारी ओट्यावर, सावली असे थंडगार, निंबवृक्ष बहरलावर, आसन तिथे घातले, जागा असे ती छान, रमले तिथे असे मन, झोपडी द्यावी रे करून, वदत असे झाले कृष्णाजीची, असता पाटील सेवेत, घडली गोष्ट अद्भुत, 10-20 गोसावी तितक्यात, त्या ठाई हो पातले, ब्रह्मगिरी गोसाव्याचे, आहोत आम्ही शिष्यसाचे, मानस आमचे भोजनाते, निवेदित ते झाले, शिरापुरीचे भोजन, मागते झाले सर्वजण, राहू म्हणती दिवस 3, नंतर पुढती जाणे असे, आज नसे अन्नदान, हजर असे भाकरी चून, त्याचा आपण घेऊन, करा भोजन मळ्यात हो, भोजनोत्तर बैसले जन, सुरू झाले निरूपण, कुणान रुचले प्रवचन, शब्द छलते तो व्यर्थची, कुजबुजती सुरू झाली, ब्रह्मगिरीच्या कानी गेली, थोर याहून गुरुमावली, श्रद्धास्थान आम्हासी ते, गोसावी तो रागावला, समर्थापासी आला भला, चिलीम माझी गांजा भरला, भास्करे देतसे गजानना, चिलीम घेती गजानन, ठिणगी पडली पलंगी जाण, पेट घेई पांघरून, धूर निघू लागला, क्षणात भडकला अंगारा, समर्था वदला भास्करा, खाली उतरा सत्वरा, सद्गुरुनाथा गजानना, तैतै वदती भास्करासी, आणा इथे ब्रह्मगिरीसी, नैनन छिंदती श्लोकासी, सत्य करून दाखवाया, गुरु आला ती मानून, गुरु आज्ञा ती मानून, भास्कर करी पाचारण, ब्रह्मगिरी घाबरून, वदत असे तयाला नच न्यावे, धरुनी त्याचा तोकर, भास्कर ओढी फरफर, गजानन समोर आणून उभा करीत असे, नैनन दहती पावक, खरे करावे शब्द देख, गोसाव्यास त्या धाक, पडला असे खचितची, क्षमा मागे समर्थांची, ना ओळखले मी तुम्हासी, सद्गुरुवणा गुणरासी, नतमस्तक तो झाला, इति श्री गजानन महात्म्य अष्टमोध्याय समाप्त. बोला गजानन महाराज की जय. गणगण गणात बोते. पुढील अध्याय 9 ऐकण्यासाठी श्री भक्ती 108 या चॅनलला कृपया लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.